नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाच्या दुनियेमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहे, ज्या मी मार्केटमधून माझ्यासाठी सुद्धा आणल्या आणि घरासाठी आणल्या. बघायचं आहे, चलायचं आहे, चला. तर आपण कुठे जाणार नाही आहे. तर इथेच सगळा हा जो हे जे मी वस्तू आणलेली आहे त्याचा ढिगारा पडलेला आहे. तर ते एक-एक करून मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी थोडंसं माझ्यापासून सुरुवात करते. मी माझ्यासाठी काय-काय आणलं. तर सध्या लग्नाचा सीझन आहे आणि भरपूर लग्न अटेंड करायचे आहेत. तर त्यामुळे सुंदर असा बांगड्यांचा सेट मी या ठिकाणी आणलेला आहे. हे सगळं लोकल मार्केटमधून आणलेलं आहे मी. तर हा बॉक्स आहे. याच्यामध्ये सुंदर अशा ह्या सध्या ज्या ट्रेंडिंग अशा ह्या बांगड्या आहेत. तर सगळ्यात आधी मी ह्या आणलेल्या आहेत. ह्या अशा जवळून दाखवते आणि सुंदर हातामध्ये घातल्यानंतर इतक्या सुंदर वाटतात ना ह्या. एक वेळ घालून सुद्धा दाखवते. याला तुम्ही तसंही घालू शकता आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी मध्ये टाकायच्या बांगड्या असतात त्यासुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतात. तर कलर बघा हा किती सुंदर कलर आहे आणि माझ्याकडे अशा साड्या आहेत. तर हा सुंदर वाटेल त्या साडीवरती आणि कॉन्ट्रास्ट पण आजकाल ट्रेंड चालू आहे तर त्याच्यामध्ये पण सुंदर असं हे वाटेल. तर सगळ्यात आधी हा लाल कलर आहे. त्यानंतर काढून घेते आधी लाल कलर. नंतर मी हा जांभळा कलर आणलेला आहे. सुंदर असा लाईट, एकदम लाईट जांभळा कलर आहे हा. असं दाखवते वरून. तुम्ही हा आणि हा असा मिक्सअप करून सुद्धा मस्त घालू शकता. तर असा हा जांभळा कलर आहे आणि याच बांगड्यांच्या याच बांगड्यांची जी डिझाईन आहे तशीच आणखी हा सुद्धा कलर आणलेला आहे. बघू शकता हा इतका सुंदर कलर वाटत आहे ना. एक एक मी जर घालून दाखवलं तर थोडा वेळ जाईल. बांगड्यांचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल मी. माझं बांगड्यांचं कलेक्शन दाखवेल मी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये मी सगळं हे हातात घालून छानपैकी मस्त दाखवेल. तर एक हा आणला आहे आणि त्याच्यासोबतच हा एक मल्टी कलर. हा खूप सध्या चालत आहे. इन्स्टावरती बघा, यूट्यूबला बघा, सध्या ट्रेंडिंग बांगड्या आहेत ह्या मल्टी कलरच्या. तर सुंदर असा हा सेट आणलेला आहे. एक एक डझनचा आणलेला आहे मी. आणि त्यानंतर लाल बांगड्यांमध्येच जशा लाल आहेत तशा ह्या गुलाबी आहेत. तर ह्या बघू शकता किती सुंदर कलर आणि हा कॉन्ट्रास्ट साडीवरती जसं ग्रीन, पर्पल अशा साडीवरती घातला तर हा कलरचा जो शेड आहे बांगड्यांचा हा एकदम उठून दिसणार आहे. तर असं सुंदर हा शेड आहे. त्याच्यानंतर ह्या काचेच्या आहेत ज्या मी तुम्हाला दाखवल्या ह्या आणि हे फायबरच्या आहेत ह्या. तर हा पण सुंदर असा सेट आणलेला आहे मी. तर हा तुम्ही अख्खा पण असा घालू शकता आणि 3-3चा पण घालू शकता. तर बघू शकता कलर किती सुंदर आहे आणि रात्रीच्या वेळेला तर सुंदर दिसेल हा. तर हा सुंदर असा बांगड्यांचा सेट या ठिकाणी आणलेला आहे मी. आणि हो, आणखी हा एक आहे माझ्याकडे. हा मी ऑनलाईन बोलावलेला बांगड्यांचा सेट आहे. मला ना बांगड्या खूप आवडतात. म्हणजे मला असं वाटतं की कुठलाही जर मी ड्रेस घातला ना तर त्याच्यावरती मी बांगड्या ह्या घालतेच. तर सुंदर अशा ह्या पण आहेत. ह्या दिसायला बघा किती सुंदर आहेत. मेटल आहे ह्या आणि किती सुंदर ह्या बघू शकता की किती सुंदर अशा ह्या बांगड्या आहेत. हातात घालून बघते. पूर्ण सेट घालते हा, म्हणजे लुक त्याचं पूर्ण दिसेल छान. तर सुंदर अशा ह्या बांगड्या आहेत. सेट आहे हा. तुम्ही कुर्तीवरती आणि जीन्सवरती पण घालू शकता, लॉंग शॉर्ट कुर्ती टाकून. तर सुंदर असा हा सुद्धा बांगड्यांचा सेट आहे.
आहा, हा फार आवडला मला. हा मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि हा सुद्धा एक लोकल मार्केटमधूनच घेतला मी. ह्याच्या बांगड्या आहेत ह्याच्यामधून टाकण्यासाठी. एडीच्या आहेत ह्या. तर सुंदर असा हा कलर आहे, थोडासा सिल्वर आणि गोल्ड. बघू शकता ह्या पण किती सुंदर वाटत आहेत. तर ह्याच्या काचेच्या बांगड्या आहेत ना, याच्या मधोमध घालायला सुंदर वाटतील. तर असा हा पण बांगड्यांचा सेट या ठिकाणी आणलेला आहे मी. आणि या बांगड्या ठेवण्यासाठी याला ना मी काही बॉक्स मागवलेले आहे. तर असा हा बॉक्स आहे, 2 बॉक्सचा सेट आहे हा. तर असा हा बॉक्स आहे. याच्यामध्ये मी एक लावून बघितला, भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या बांगड्या बरोबर अशा बसू शकतात. तर आता मी या बांगड्या याच्यामध्ये टाकून बघते. तर पहिला नंबर आहे या बांगड्यांचा, हा टाकून बघते या बॉक्समध्ये. अशा छान ऑर्गनाइज ठेवल्या ना की मग आपल्याला दिसतात पण लवकर, आणि कुठल्या याच्यावर कुठल्या सूट होतील हे आपण आपल्याला इझिली आपल्या डोक्यात येतं. तर त्यामुळे मी मस्त ह्या बांगड्या याला अशा लावून घेते. एकच लावून बघते कारण भरपूर वेळ जाईल यामध्ये आणि आणखी बाकीच्या पण गोष्टी दाखवायच्या आहेत. तर ह्या बांगड्या छान अशा बसतील याच्यामध्ये, मस्त दिसायला सुंदर दिसत आहेत. तर अशा ह्या वरून दिसतील, अशा ह्या साईडने दिसतील. तर हा बॉक्स हवाच आपल्याकडे, कारण ना बांगड्या ठेवायच्या कशा हाच एक मोठा प्रश्न पडतो. आणि हा जर असा ऑर्गनाइज ठेवल्या ना आपण छान, तर त्या दिसायलाही सुंदर वाटतात आणि बांगड्याला आपल्या लवकर दिसतील. तर हा मला खूप आवडला. आता मी याच्यामध्ये व्यवस्थित बांगड्या ठेवून देणार. तर हे असे 2 बॉक्स आहेत माझ्याकडे. या एका बॉक्समध्ये 1 2 3 4 असे हे प्लॅस्टिकचे रॉड आहेत आणि या रॉडमध्ये तुम्ही 3 डझन बांगड्या, म्हणजे एका रॉडमध्ये 3 डझन बांगड्या तुमच्या बसू शकतात. तर छान ह्या बांगड्या इथे मस्त बसलेल्या आहेत. तर असा हा बँगल बॉक्स आणलेला आहे मी इथे बांगड्या ठेवायसाठी. आणि त्यानंतर एक सुंदर असा नेकलेस आहे एडीचा. हा नेकलेस या ठिकाणी मी मागवलेला आहे. तुम्ही बघू शकता की किती नाजूक, आणि पण एका ठिकाणचा त्याचा डायमंड पडला तर तो मी असाच कशाने चिपकून देणार आहे. तर सुंदर असा हा डायमंड आहे, डायमंडचा नेकलेस आहे. आणि असा घातल्यानंतर नाजूक आणि दिसायला एकदम सुंदर असा मला आवडला हा. माझ्याकडे एडीचं मंगळसूत्र आहे, तर त्याच्यामध्ये मी म्हणजे एक मंगळसूत्र, मोठं मंगळसूत्र घातलं आणि छोटा हा घातला की विषय संपला आपला. तर सुंदर असा हा नेकलेस या ठिकाणी मी मागवलेला आहे. आणि याच्यावरचे कानातले फार सुंदर आहेत, याच्यावरचे कानातले दाखवते मी. तर सुंदर असे हे कानातले आहेत फुलांचे. तर हे कानातले तसे पण आपण घालू शकतो, म्हणजे कारण त्याचं डिझाईन खूप सुंदर आहे. मी हा एक टाकून बघते कानामध्ये. थोडासा मला याचा ना ठेपीचा प्रॉब्लेम वाटतोय. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे आणि एकदम लाईट वेट आहे, दिसत पण सुंदर आहे. तर असं हे सुंदर कानातलं घालूनच घेते आता दुसरं पण.
वेस्टर्न ड्रेसवरही हे चालू शकतात आणि इंडियनवरती पण चालू शकतात. तर सुंदर असा हा नेकलेस आणि त्याच्यावरचे ही एकदम नाजूक अशी कानातली. तर मला खूप आवडला हा. आता मला लग्नाला सुद्धा जायचं आहे, तर त्या लग्नामध्ये मी हा घालणार आहे. तर याला थोडंसं बाजूलाच काढून ठेवूया. आणि त्या लग्नाचा सुद्धा एक छान मोठा ब्लॉग तयार करेल मी, तर तो पण नक्की बघा. आणि त्यानंतर हा इथे असा ज्वेलरी बॉक्स ऑर्डर केला होता मी, कारण आपले जे छोटे छोटे मंगळसूत्र आहे, छोटे कानातली आहे, तर ते ठेवायचे कशामध्ये, तर हा एक चांगला ऑप्शन वाटला मला, त्यामुळे मी हा बॉक्स ऑर्डर केलेला आहे. आणि या मोठ्या बॉक्समध्ये हे छोटे छोटे अशा डब्बू आहेत, तुम्ही बघू शकता. फक्त याचा हे मला थोडासा काय म्हणतात, डिसअपॉइंटमेंट ही झाली या बॉक्सबद्दल, की ह्या फार छोट्या डब्या आहेत. म्हणजे दिसताना मला थोड्या मोठ्या दिसल्या, पण ह्या फार छोट्या डब्या आहेत. क्वालिटी छान आहे आणि दिसायला पण सुंदर आहे. तर अशा ह्या डब्या आहेत. या डब्यामध्ये तुम्ही सुंदर असं जे तुम्हाला मंगळसूत्र वाटलं किंवा छोटे छोटे इयरिंग्स असतात, तर ते इयरिंग्स तुम्ही ठेवू शकता. आणि असं लावून एका डब्यामध्ये, याचा एक फायदा हा आहे की एका डब्यामध्ये आपल्या भरपूर सगळ्या ज्वेलरी बसू शकतात. म्हणजे आपल्याला इकडे तिकडे वेळेवरती बघायची आवश्यकता नाही की कुठे ठेवलं असेल, कुठे ठेवलं असेल. तर छान माझ्याकडे असे छोटे छोटे जे मिनी मंगळसूत्र आहेत ना, ते मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे मिनी मंगळसूत्र आहे माझं एक, हे या डब्यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे. माझ्या मंगळसूत्रांचं कलेक्शनचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल मी, त्याच्यामध्ये सगळं दाखवणारच आहे मी. तर हे असं मंगळसूत्र आहे. तर हे मंगळसूत्र असं या डब्बीमध्ये ठेवून द्यायचं, जेणेकरून त्याची पॉलिशही जाणार नाही आणि एक ऑर्गनाइज वेने या डब्यामध्ये छानपैकी बसून जाईल. तर असा हा डब्बा आहे ज्वेलरीचा. याच्यामध्ये किती आहेत एक वेळ आपण मोजू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे एका बॉक्समध्ये 30 छोट्या छोट्या डब्बू बसलेले आहेत. तर तुमच्या 30 ज्वेलरी एका बॉक्समध्ये निश्चिंत बसतात. फक्त जसं मी सांगितलं की याची साईज खूप छोटी आहे, याच्यामध्ये तुम्ही मोठं काही ठेवू शकत नाही, हे छोटं छोटंच तुम्हाला असं ठेवावं लागेल. आता हे माझे काही कानातले आहेत, ते कानातले ठेवलेले आहेत मी याच्यामध्ये. लॉंग पोथ आहे माझी, ती पोथ ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. तर असं हे 30 छोट्या छोट्या डब्यांचा हा बॉक्स आहे. तर हा पण मला छान वाटला बॉक्स, त्याच्यामुळे मी हा ऑर्डर केला या छोट्या छोट्या ज्वेलरी ठेवायसाठी. तर हे सुंदर असे बॉक्सेस मी या ठिकाणी मस्त ऑर्डर केली आहेत. एक बांगड्यांसाठी, जे मी आधी तुम्हाला दाखवलेलं आहे, आणि दुसरा हा ज्वेलरीसाठी हा. आणि हे असं ऑर्गनाइज ठेवलं की छान दिसायला पण मस्त वाटतं आणि आपला पसारा पण होत नाही, आणि कधी आपल्याला इमर्जन्सीमध्ये कुठलीही वस्तू लागले तर ते लवकर इझिली दिसू शकतं. तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि दुसरं मी घर सजवण्यासाठी नाही म्हणता येणार, जसं दिवाळी राहतं, दसरा राहतं, किंवा आपले इथे काही छान कार्यक्रम असतो, तर त्या कार्यक्रमामध्ये हे सुंदर असं स्टँड मागवलंय मी. ह्या अशा छान मस्त पाकळ्या आहेत, याच्यावरती तुम्ही असं याच्यात एक रॉड पण असेल याचा, असं लावू शकता. याला कसं लावायचं बरं हे, आता असं लावायचं याला. हा खालचा बेस आहे, हा मधला आहे आणि हा वरचा आहे. तर असं छान हे मस्त असं स्टँड आणलेलं आहे मी या ठिकाणी. हे मला एक वेळ बघावं लागेल की कसं लावायचं आहे. तर मी छान एखाद्या वेळेस मस्त लावल्यानंतर दाखवणार आहे.
थोडंसं तिरपं-तारपं झालं असेल, पण हे असं वाटेल छान. याच्यामध्ये मस्त तुम्ही फुलं ठेवू शकता. इथे फुलं, इथे दिवा, इथे फुलं, इथे दिवा, किंवा पूर्ण याच्यामध्ये खाली फुलं ठेवू शकता, वरती दिवा ठेवू शकता, किंवा मार्गशीर्ष महिन्यामधले जे गुरुवार राहतात, किंवा गणपती, नवरात्रीचं आपलं हे राहतं, दुर्गा सप्तशतीचा पारायण, तेव्हा आपण भवानी बसवतो, तर ते देवघरामध्ये छान असं मस्त ठेवायला हे सुंदर असं वाटतं. तर हे मागवलेलं आहे मी. हे आवडलं होतं मला आणि रिजनेबल प्राईसमध्ये सुद्धा आहे, तर मी याची प्राईस पण सांगेल काय आहे काय नाही. तर सुंदर असं हे स्टँड आहे. हे सगळं काढून व्यवस्थित ठेवून द्यावं लागेल, जेणेकरून कुठलीही गोष्ट, कुठलीही वस्तू यामधली इकडे तिकडे गेली नाही पाहिजे आणि वेळेवरती सगळं प्रॉपर दिसलं पाहिजे. तर हे पण ठेवून देऊया आता याच्या जागी. सगळ्या गोष्टी न दाखवायला, बघायला, जेव्हा आपण कुठली गोष्ट नवीन आणतो तेव्हा खूप छान वाटतं, पण नंतर मग ते लावायला, त्याच्यामधून काढायला, परत त्याच्यात टाकायला फार डोकंदुखी आहे. असं हे आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया. तर हे एक मस्त ऑर्डर केलं मी असं पूजेसाठी. आणि गार्डन एरियासाठी मी आणखी काय ऑर्डर केलं आहे तर ते दाखवते. तर गार्डन एरिया करता ह्या अशा कुंडांचं स्टँड घेऊन आले मी. हे असं स्टँड, हे जे बाल्कनीचे रॉड आहेत याला असे लावून द्यायचे मस्त, आणि याच्यावरती आपण आपल्या छोट्या छोट्या कुंड्या ठेवू शकतो. तर हे असे 4 स्टँड आहेत. हे 4 स्टँड आणलेत मी. तर हे लावल्यानंतर तुम्हाला दाखवेल पण मी, जेव्हा मी माझा परत याचा टूर करेल ना गार्डनचा, तर तेव्हा तुम्हाला दाखवेल मी. आज मी हे काढलं आणि याच्यामध्ये मस्त त्या कुंड्या लावून देणार आहे. तर अशी मी ही घरच्यासाठी, काही माझ्यासाठी, आणि काही येणाऱ्या जे आपले सण उत्सव आहेत यासाठी मस्त अशी शॉपिंग केलेली आहे मी. आणि तर कशी वाटले माझी ही शॉपिंग हे मला नक्की सांगा, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमचे कॉमेंट्स तुम्ही केल्या किंवा सबस्क्राईब केलं, मला मेसेज पाठवले, तर मला असं वाटतं की माझे हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, आणि महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला आवडत आहे. तर मी आणखी छान छान मस्त मस्त व्हिडिओ तुमच्यासमोर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर असा हा आजचा साधा असा हा मस्त असा व्हिडिओ होता, जे माझ्यासाठी मी काय आणलं ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि लग्नाला कुठे जाणार आहे त्याचा पण मोठा व्लॉग येईलच आपल्या चॅनलवरती. आणि छान आता त्यासाठी पण तयारी करावं लागेल. आणि सुंदर अशा ह्या माझ्या बांगड्या. तर असं माझं हे छोटीशी अशी मी खरेदी केली, तर हे तुम्हाला दाखवलेली आहे. तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, कॉमेंट्समध्ये जर तुम्हाला आणखी कुठलं माझं होम टूरचा व्हिडिओ बघायचा असेल किंवा कुठला बघायचा असेल तर नक्की कॉमेंट्स करा. तोपर्यंत धन्यवाद.